हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. चला, एक कमेंट होती त्याच्याबद्दल थोडंसं मी शेअर करेन आणि ती गोष्ट फॉलो केल्यानंतर खरंच बाबा तू म्हणते तसं माझ्या आयुष्यात झालं आणि मला खूप आनंद वाटला. त्याच्या खाली भरपूर कमेंट होते की ताई ते काय आहे, आम्हाला सांगा, आम्हाला सांगा, आम्हाला माहीत नाही. तर ते काही असं म्हणजे वेगळं काही नव्हतं. मी जसं तुम्हाला शेअर केलं, आता ही बघा, ही माझी वही दिसते. ही यूट्यूब नंतरची वही आहे. पण या वहीमध्ये खूप सारे गोल मी लिहिलेले होते आणि खूप सारे पूर्ण झाले. आणि याच्या आधीची पण जी होती ती मी तेव्हा दाखवलेली आहे खूप साऱ्या ताईंना. आता ते ठेवलेलं आहे सगळे एका ह्याच्यात, काढू शकत नाहीये, थोडं वरती टाकलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ना खूप साऱ्या गोष्टी मी अक्षरशः म्हणजे किती सालापासून, तर जवळजवळ 13-14 सालापासून त्या वहीमध्ये मी लिहून ठेवत होते. म्हणजे लॉसचा जो माझा काळ होता त्या काळापासून मी त्या माझे गोल जे आहेत ते मी लिहून ठेवत होते. भले त्या हिशोबाने लिहिले होते. म्हणजे आता घर तर एक मी 12 लाखापर्यंत लिहिलं, खरं सांगते मी. कारण कसं असतं की आपला विचार असा असतो की बाबा हां एवढ्यात थोडंफार तर होऊ शकतं, एवढं 1-2 खोल्याचं वगैरे असं ते एक गोल होता. तो मी रेंटच्या घरात असताना लिहिलेला होता. रेंटच्या घरात असताना लिहिलं, मग ते घर झालं. म्हणजे अशा खूप गोष्टी आहेत. आता सगळ्याच काय मी सांगू शकत नाही आहे. पण मी एवढंच सांगेन की त्या वहीमध्ये मी जेवढे काही गोल माझे लिहून ठेवले होते आणि मी ते गोल जे आहेत ना, मला जसा वेळ, असं नाही की मी रोज जाऊन बघायचे, पण मला जसा वेळ मिळेल किंवा मी ती वही काय लिहायला घेतलं की माझे गोल जे आहेत ते मी असे बघायचे. आणि त्यावेळेला तुमच्यात आता मला खोळ्यात काढायचे, काय म्हणून बघते, हे काय म्हणून लिहिलेलं आहे, असं थोडीच लिहिल्याने काय होतं का, असं त्यांना पण वाटायचं. कारण आपण हातावरचं पोट म्हणतात ना, आपण असे आहोत, हातावरच्या पोटावर आहोत. आज कमवलं तर संध्याकाळी खाऊ, संध्याकाळी कमवलं तर सकाळी खाऊ, असं आपलं लाईफ आहे. तू कशाला एवढे मोठे गोल लिहितेस, काय कशाला लिहित्यास, उगीच आपलं हाय तोंड हाय मन म्हणून लिहित्या, असं त्यावेळेला दादाला वाटत होतं. मी नाही तो विचार केला. मी माझ्या गोलला जेव्हा कधी मी वही घेईल तेव्हा मी ते माझे गोल पाहत बसायचे, पाहायचे, करायचं. तर माझ्या मनातून आतून मी तिथं बघत होते. का या की जरा बजावा डबा घ्या पोरांचा. मी तिथं बघत होते, मी त्या ठिकाणी स्वतःला बघत होते. मग जे गोल लिहिले होते त्या गोल पूर्ण झालेत ह्या फिलिंग्स मला येत होत्या. भले ते म्हणतात ना की कशाचा पत्ताच नव्हता, पण ते एक होतं. आणि त्याच्यानंतर हळूहळू मला त्या गोष्टी कळायला लागल्या की जे काही लिहिलेलं होतं 5 वर्षापूर्वी, 6 वर्षापूर्वी, त्या गोष्टी आता हळूहळू लगेच काय होत नाही. इथं काही जादूची छडी नाही आहे का, कुठला आपला ब्लॅक मनी आहे इकडचा आणलाय तिकडचा आणलाय नाहीये. तर तो एक कष्टाचा म्हणतात ना, तो पिरियड जावा लागतो, स्ट्रगलचा जावा लागतो. तुम्हाला खूप धैर्य ठेवावं लागतं, येणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं, मग तो दिवस येतो. पण येतो. हे माझ्यावर जे कोणी आज विश्वास ठेवून लिहितील ते 4 वर्षानंतर, 5 वर्षानंतर, कोणाचा आधी होईल कोणाचा नंतर होईल. पण तुम्ही कुठल्या कंडिशनमध्ये ते बघू नका. तुमचे गोल अगदी प्रामाणिकपणे आणि मी कष्टाने करणार एवढं म्हणून लिहा. आणि आता खूप सारे असे मार्ग असतात की जे पूर्ण करण्यासाठी कशाही पद्धतीने करू शकतो. तर नाही, मी कष्ट करून, रात्रीचे दिवस करून, घाम गाळून मी करेन, ह्या दृष्टिकोनातून ते गोल लिहून ठेवा. आणि नंतर एक 3-4 वर्षांतर तुम्ही बघा, तुम्हाला नक्की रिझल्ट जाणवेल. तर त्या ताईने तेच केलं. कारण मी यूट्यूबमध्ये आल्या माझा एक तो व्हिडिओ आहे, तो मी शेअर केला होता. बरेचसे गोल मी दाखवले पण होते. आता याच्यामध्ये काही गोल आहेत काय जे पूर्ण झालेले आहेत आणि जे त्या वाटचालीवरती आहेत. आता जास्त काही दाखवणार नाहीये, कारण कसं असतं की काही गोल म्हणजे कुठलं दाखवावं कुठलं न दाखवावं हे आपल्याकडे पण असतं. तर तुम्हाला फक्त एवढं सांगेन की ती गोष्ट जर केली तर त्याला एक आपली म्हणतात ना की एक पॉझिटिव्ह ऊर्जा जी असते मनापासूनची, ती त्याला खेचून आणते म्हणजे आणते. कारण मी लिहिलेलं होतं ते त्याच दृष्टिकोनातून लिहिलेलं होतं की हे एक दिवस होणार आहे, या दृष्टिकोनातून लिहिलं. काही मज्जा आपली बघायचं किंवा अविश्वासानं लिहिलेलं नव्हतं मी ते. एक विश्वास का कोणास ठाऊक, तुम्हाला एक म्हणजे 6 सेन्स असतो बघा, तसा एक विश्वास होता की ते येणार आहे, ते होणार आहे, ते घडणार आहे, असा तो एक विश्वास मनापासूनचा होता. आणि मग त्या ताईने तेच सांगितले की ताई ती इच्छा तेव्हा लिहिलेली आज पूर्ण झाली बघ. त्यावेळेला भरपूर साऱ्या जणींना उत्सुकता वाटली की बाबा ही काय आहे. तर त्या नवीन ताई सांगते, एखादी अशी वही घ्या ज्या वहीमध्ये तुमचे काही हिशोब किंवा तुम्ही रोज किती खर्च करता किंवा त्याच्यामध्ये तुमचं प्लॅनिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. अशी एक वही करा. कोण करत नसेल तर त्यांना सांगेन जरूर करा. हे खूप गरजेचं आहे, खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. याच्यावर तुमची सुरुवात शून्यानं होईल. ते पुढं किती शून्य लागत जातील यावर सांगू शकत नाही, फक्त एका वहीवर. त्यामुळे ते गरजेचं आहे.
एक वही करायची ज्याच्यामध्ये तुमचा दैनंदिन हिशोब म्हणा, महिन्याचं म्हणा, किंवा तुम्ही बजेट कसं काढायचं, काय सगळे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती. तुम्ही अगदी 25,000 जरी पगार असेल तरी त्याच्यामध्ये तुम्ही कसं चालवू शकता काय सगळं मी शेअर केलेलं आहे. तर अशी एखादी वही, त्याच्यामध्येच एक बाजू अशी ठेवायची आहे, स्टार मारायचे प्रत्येक ठिकाणी स्टार, कारण मला स्टारचा खूप अनुभव आहे आणि ते घरामध्ये एंट्रीला सुद्धा मी झुंबर जे आहे ते स्टारमध्येच लावलेलं आहे, कारण मला तो स्टार का कोणास ठाऊक त्याचं आणि माझं कनेक्शन मला चांगलं वाटतं. हे जे आहे हे स्टार आहे. जे काय असेल ते तुम्ही लिहा. मग तुमचा खर्च असू दे, तुमचं कर्ज असू दे, तुमचं येणं असू दे, तुमचं जाणं असू दे, बँकेचे इन्व्हेस्टमेंट असू दे, अगदी छोट्या छोट्या फायनान्शियली जेवढं काय असतं, पैशा थ्रू जी कामं करता, मग घरातले लाईट असो, पाणी असो, काय काय असू दे, सगळं असं करा. आणि एक पान असं ठेवा की ज्याच्यावरती ना तुम्हाला पूर्णपणे तुमचे गोल जे लिहायचे आहेत, पुढं भविष्यामध्ये तुमची काय स्वप्न आहेत, तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं बजेट किती असेल, हे तुमच्या अंतरात्म्याला विचारून तुम्ही म्हणजे ठरवू शकता आणि ते लिहा. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही लिहित चाल. पण एक मी कायम म्हणलं, उगीच करायचं म्हणून किंवा बघायचं म्हणून बघणाऱ्यांना काही उपयोग नाही. ते इथून भावना पाहिजे, इथून भावना. मजाक म्हणून काही करायला जाऊ नका. बरेच जण मजाक करायला जातात, त्यांचा मजाकच होतो. तर मजाक नका तसं करू, की एक मनापासूनची. कारण मी तुम्हाला कायम म्हणलं ना, की समजा तुम्ही साध्या आजारावरती जरी तुम्ही औषध घेतलंय किंवा हार्ड आजारावरती जरी औषध घेतलं तरी तुम्ही ते खाताना पिताना त्याच्यावर विश्वास ठेवून पिताय का उगाच आपलं खायचं म्हणून खाताय? त्याच्याबद्दल मनामध्ये कुठलाही रिझल्ट तुमच्या असा नाही की बाबा याने फरक पडेल. शेवटी काय असतं, माइंड पण असतं ना, गोळ्या 50% काम करतात, मन 50% काम करतं. कधीही 100% त्याच्यावर नसतं. तुमचाही रिस्पॉन्स तेवढा पाहिजे. म्हणजे जसं म्हणतात ना, पेशंट पण 50% पॉझिटिव्ह पाहिजे. ते खातंय, सगळं करतंय, डॉक्टर प्रयत्न करतात आणि पेशंट निगेटिव्ह असेल तर त्याचा इफेक्ट तेवढा होत नाही किंवा त्यातून लवकर बरं होत नाही. अशा सगळ्या गोष्टी असतात. तर आपल्याला तेच करायचं असतं, मनापासूनचं ते लिहा. आणि काय करायचं सांगते, ज्या दिवशी तुम्ही कधी बसचाल पुन्हा ती वही घेऊन लिहायला, फक्त तुमचे गोल बघायचे आणि पर महिन्याला तुम्ही नवीन हिशोब टाकता, बरोबर? म्हणजे महिन्याचा पान बदलतं, प्रत्येक महिन्याला तुम्ही हिशोब वेगळा ठेवता, पुन्हा तेच गोल त्या महिन्यात लिहायचे. म्हणजे आता या महिन्यात लिहिलेले आहेत, महिनाभर झाले, तुम्ही आधीमध्ये बघितलेलं आहे. पुन्हा महिन्यानंतर तुमचं ज्या वेळेला नवीन सगळं महिन्याचं सुरू होतं त्याच वेळेला एका पानावर पुन्हा ते गोल लिहायचे. अशा पद्धतीनं तुम्ही ते गोल लिहित चला, तुम्ही ते बघत चला, तुम्ही पॉझिटिव्ह राहता, त्या स्वप्नांमध्ये राहता आणि त्याच्या थ्रू खूप साऱ्या गोष्टी अशा तुमच्या बाजूने व्हायला चालू होतात. आणि मग हळूहळू तुम्हाला कष्ट करू वाटतं, मेहनत करू वाटतं, आव्हानं जे आहेत ते झेलू वाटतात, पेलू वाटतात. शक्यतो सांगेन की तुमचं कधीही काम व्हायच्या आधी कोणाला कधीच काही सांगू नका. अगदी तुमच्या रक्ताचा असू दे माणूस, पण त्याला आधी कधीच फोडू नका. म्हणजे समजा तुम्ही एखादा प्लॅन करत आहात, कुठल्याही गोष्टीचा असू दे फायनान्शियली, आणि तो तुम्ही प्लॅन करताना असा गावभर गाजावाजा आधी नको. नंतर काम करताना ठीक आहे करा, पण तुमचा प्लॅन अजून तो अर्धवट आहे किंवा तो प्लॅन अजून तेवढा 100% याला गेलेला नाहीये. समजा तर तुम्ही एखादा फ्लॅट वगैरे बघताय, जा बघा शोधा, पण त्याच्या आधी असं मला वाटतं की कोणाला सांगू नका की मी हे करायला लागलोय. कारण म्हणजे मी घेतलेले पण अनुभव सांगते मी. ज्यावेळेला असं कधी आपण एखादी गोष्ट शेअर करतो तर त्यावेळेला का कोणास ठाऊक पुढून जे येणारी म्हणजे म्हणतात ना की त्यांचे ते वलीय असतात ना, कधी कधी खूप निगेटिव्ह येतात. एखाद्याला तुम्ही सांगता, तो तुमचं हितचिंतक असेल किंवा त्याला जर बरं वाटत असेल तर ठीक आहे, पण तुम्ही एखादी गोष्ट सांगताय आणि तो आतल्या आत कुडतोय की बाबा ह्याचं काम होतंय, हे व्हायला नको आहे. शक्यतो होता होईल तेवढा हाच प्रयत्न करायचा आहे की आपले प्लॅन पूर्ववत कोणाला सांगायचे नाहीयेत. पूर्ण झालं की मग ते बाहेर पाडा, त्याच्या आधी नका पाडू. असं चला, जे काय पुढचं रुटीन वगैरे शेअर करीन, ज्यातून काय आपल्या आयुष्यात चांगलं झालं ते कायम दुसऱ्याला देत चलावं. आपल्या काही देण्याने खूप साऱ्या गोष्टी म्हणजे खूप साऱ्या जणींना जर त्याचा फायदा होत असेल, लक्षात ठेवा की ते कर्ममध्ये येतं. जसं त्या ताईने मला सांगितलं की ताई तुझं बघून हे बघा, त्यांच्या आयुष्यात तर येणारच होतं, होणारच होतं, त्यात काय प्रश्न नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी कोणाचं काही अडवू शकत नाहीये, बरोबर? आणि न ज्याने लिहिलेलं आहे त्याचं पण होईल किंवा त्याचं पण होणार आहे किंवा त्याचं पण झालेलं आहे. पण त्यांची एक ती भावना होती ना, माझं बघितलं, हां ताईनं सांगितलंय चला करूया लिहूया, ती एक भावना होती. त्यामुळे त्यांना वाटतं की बाबा तू सांगितलं म्हणून मी लिहिलं, माझं झालं, बरोबर आहे. तसंच मला असं वाटतं की बाबा ठीक आहे, कोणाचं नशिबाने असू दे, कर्माने असू दे, सगळ्यांना असू दे, येऊ दे, पण निदान त्याला ती गोष्ट कळते, समजते आहे आणि त्यातून कुठेतरी एक माझ्यापर्यंत ब्लेसिंग चांगल्याच येतात ना, का वाईट येतं. त्यामुळे मी खूप चांगल्या गोष्टी शेअर करते. पण मला सध्या ना असे खूप अनुभव पण आलेले आहेत की
म्हणजे पूर्वी केलेल्या चुका आहेत भरपूर मी, की खूप आतल्या गोष्टी शेअर करणे, खूप डीपली शेअर करणे, छोट्या छोट्या गोष्टी शेअर करणे, त्याचे तोटेही तेवढेच झालेत. पण असं हळूहळू माणूस शिकत राहतो. मी एखाद्या क्षेत्रात येता, आता मला काय इथं कोण होतं सांगायला की बाबा तू सोशल मीडियावर आहे, मी पण सोशल मीडियावर आहे, काही गोष्टी तुला अशा नव्हे अशा करायच्या. मलाही कोणी शिकवणार नव्हतं, मी नवीनच होते. आणि ते म्हणतात ना, जसं काल तुमचे दादा म्हणाले की बाबा ही मनाने मोकळी आहे. म्हणजे माझं एक असतं की जे पोटात आहे ते वटत असतं. म्हणजे असे आत एक, बाहेर एक, वरून एक फेस, आतनं एक फेस नाही, धडधडीत जे काय असेल ते असेल धडधडीत. त्यामुळे काय होतं की मग खरं आहे ना, हेच आहे, योग्य आहे ना, यांना काय तर जाते ना, चला सगळं खरं खरं खरं. आता मी एक युट्यूबर आहे, मला माहीत असतं कोण युट्यूबर कसं काय, कारण त्या क्षेत्रातल्या लोकांना बऱ्याचशा गोष्टी माहीत असतात. मी खूप छोट्या मोठ्या गोष्टी शेअर करत गेले, आनंदानं सांगत गेले. कारण आपल्याला कसं वाटतं की बाबा आपला हा शून्यातला प्रवास आहे आणि आपण हे कष्टानंही केलेलं आहे, तर काय प्रॉब्लेम आहे शेअर करायला. ते म्हणतात ना की लोक बाबा ते चोरीचं असेल तर लोक विचार करतात हे कशाला शेअर करायला, दाखवायला, लोकांना प्रश्न पडेल हे कुठून आणलं काय आणलं. पण मला तसं कधी पडलेलं नाही आहे, कारण का आमची म्हणजे जसं आता दादांचं कॉन्ट्रॅक्ट आहे ते म्हणजे असं म्हणतात ना की खुली किताब म्हणतात तसं. ते म्हणजे लिगली येतं, लिगली ते जातं, त्याला पूर्ण गोष्टी असतात, त्याला बिलं असतात, खूप साऱ्या गोष्टी असतात. त्यामुळे मला माहित होते की बाबा हे आपलं जे आहे ते कष्टाचं आहे, मग शेअर करायला काय गेलं. पण कधी कधी तुम्हाला सांगते की चांगलं पण आपण शेअर केलं किंवा आपल्या आयुष्यातला आनंद जास्त शेअर केला तरी तो सुद्धा बऱ्यापैकी पचला जात नाहीये. त्यामुळे मला त्या नंतर गोष्टी सगळ्या कळायला लागल्या की बाबा खरंच लोकांना पचत नसतं, भले तुमच्या त्या कष्टाचं असू दे. आमच्या आजीची एक म्हण असायची, मग मी ज्यावेळेला आजीला मधला प्रवास जो सांगितला की बाबा असं असं तुम्ही ज्यावेळेला खऱ्यापणात जाता किंवा तुमचं ते प्रामाणिक कष्ट असतं तुम्ही शेअर करायला जाता तर खूप चांगलंही होतं, चांगले म्हणजे तुमचं कौतिक करणारे किंवा तुम्हाला पुढे जा म्हणणारे, तुम्हाला आशीर्वाद देणारे भरपूर असतात. पण त्याच्याच बरोबर काही असे असतात. परवा मी खेकडे म्हटल्यानंतर काही जणी खूप असल्या, आम्ही खेकडे का म्हणतो त्याचं उत्तर देते, कारण मला एक टाइम म्हणते की खेकडे का कशासाठी. तर खेकड्याची वृत्ती काय असते की आता एक खेकडा चाललाय, समजा आता हा खेकडा चाललाय तर दुसरा खेकडा ना त्या पाय धरून ओढत असतो, कारण ती खेकड्याची वृत्ती आहे. तुम्ही कधीही बघा खेकड्यांना की एका जागी त्यांना नेऊन सोडा, ते पुढं चाललं की ते त्याला ओढत असतं, म्हणून त्याला खेकडा म्हणलं जातं. तर असे काही जे असतात ना की त्यांना खूप त्रास होतो, ते गोष्टी बघून त्यांना अशा सहन होत नसतात. म्हणून आजीचं पहिल्यापासून म्हणजे सांगणं असायचं की खंडीचं खाणं मांडीआड असावं, खंडीचं खाणं मांडीआड असावं. म्हणजे कसं, ज्यावेळेला तुम्ही जास्त प्रमाणात खाता तर ते थोडंसं मांडीआड घेऊन खा, का तर लोकांची नजर ते जास्त आहे त्याच्यावर पडते. काही गोष्टी मी एवढ्या मनमोकळ्या शेअर केल्या, एवढं सगळं शेअर केलं, पण त्याचे जेव्हा मला रिझल्ट आले, परिणाम आले ना, त्यावेळेला एवढे भयंकर परिणाम आले. कारण मी हे पण अनुभवलेलं आहे, जाणवलेलं आहे की ज्यावेळेला ज्याच्याकडे समजा आता एखादा श्रीमंत आणि 4 घरं घेऊ दे किंवा 4 गाड्या घेऊ दे, लोक त्याला विरोध करणार नाहीत, अजिबात विरोध करणार नाहीयेत. पण एखादा गरीब आहे किंवा एखादा शून्यातला आहे आणि एखादा झोपड्यात राहणार आहे आणि झोपड्यात राहणाऱ्यानं जर एखादी गोष्ट केली, सगळ्यांच्या नजरा तिथं टवकारणार आहेत, कान टवकारणार आहेत. का कुणाचं, ही दुनियेची रीतच आहे. आणि तेवढंच त्यांना आतून वाईट फील होतं किंवा जलस फील होतं, का तर तो झिरोतला आहे, तो कसा काय जाऊ शकतो, त्यानं तिथंच बसायचं, त्यानं तिथंच राहायचं, त्यानं पुढं जायचंच नाही. अशी मेंटॅलिटी काही लोकांची आहे. त्यामुळे मी तुम्हाला खरं म्हणजे अवश्य सांगेन की शक्यतो होता होईल तेवढ्या खूप गोष्टी, म्हणजे मी चुका केलेल्या आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते, मी चुका केलेल्या आहेत म्हणून सांगते, शक्यतो तुमच्या आयुष्यातले खूप चांगले किंवा मोठे अचिव्हमेंट जी आहे ती शेअर करू नका, अजिबात शेअर करू नका. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की बाबा हे घर झालं, तू शेअर केलं, तुला काही लोकांनी केलं, त्याचा प्रश्न नाही आहे. पण का कोणास ठाऊक मी जाणवलेलं सांगते की विरोधक खूप तयार होतात तुमचे, म्हणजे मी जाणवलेलं सांगते, विरोधक खूप तयार होतात. आणि ते विरोधक ज्यावेळेला त्यांना ते पचत नसतं ना, तर ते विरोधक भले एक काळ असतो की ते तुम्हाला खूप म्हणजे माया देतात, प्रेम देतात, पण जसं तुमच्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट चांगली घडली तुम्ही शेअर केली, तर लक्षात ठेवा की त्याचं प्रेम पण कधी नफरतमध्ये बदल सांगता येत नाही. हळू मग तो निगेटिव्ह होत जातो. काय ते वैशिष्ट्य असतं मला माहित नाही त्या मेंटली लोकांचं, की जोपर्यंत तो रडतो, स्वतःचं म्हणजे रडगाणं गातो,
तो स्वतःचं कायम सांगतो की माझं असं आहे तसं आहे, त्याचे हाल सांगतो, त्यावेळेला त्याला लोक सिंपती देऊन सपोर्ट देतात. पण जेव्हा तो कधी सांगतो की बाबा हा माझ्या आयुष्यात ही चांगली गोष्ट घडली किंवा मी हे चांगलं करतोय, त्यावेळेला तीच सिंपती निघून जाते आणि त्याच वेळेला तेच नफरतमध्ये कन्वर्ट होतं. नफरतमध्ये का? कारण लोकांना रडणारा, असं म्हणजे इमोशनल अशी लोक आवडतात. लोकांना म्हणजे संघर्ष करून, कष्ट करून पुढे गेलेली लोक खूप कमी प्रमाणात आवडतात. आता मी सोशल मीडियावर आहे म्हणून सांगते, पण तुमचं सुद्धा तुम्ही पर्सनलमध्ये खूप तुम्ही स्टेटस टाकता, बरोबर आहे. तुम्ही स्टेटस टाकता, तुम्ही खूप गोष्टी शेअर करता किंवा तुम्ही फेसबुकला टाकता, सगळीकडे टाकता. मी आता हे करून बसली आहे बरं का, म्हणून मी सांगते. असं नाही की बाबा मी केलेलं नाही, मी करून सगळं बसली आहे आणि आता मला काही जणी कमेंट करा येतील की बघा ही सगळं करते, शेअर करते ना, आता ही सांगायला लागले. मी चुकली आहे म्हणून तुम्हाला सांगते की कुठल्याही फेसबुकला, कुठल्याही स्टेटसला, कुठल्याही गोष्टीला तुमची खुशी शक्यतो म्हणजे जाहीर करू नका. करा तेवढंच लिमिटमध्ये करा, तेवढंच लिमिटमध्ये सांगा. कारण मला एवढं कळलेलं आहे की हे पचत नाही.